घर बैठे अपना मनपसंद खाना मंगवाइए, फोन लगाइए, खाना मंगवाइए। मोबाइल संख्या 888844407353777765। तो आज ही संपर्क कीजिए। स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। आशा कार्यकर्ताओं के धरने के 20 दिन हुए पूरे। गुलबर्गा डीसी के जरिए सीएम येडियुरप्पा को दी गई मनवी। अपनी जान को दांव पर लगाकर कम वेतन और कम सुविधाओं के साथ जनता के आरोग्य की सेवा करते हैं ये आशा कार्यकर्ता, मगर कोविड-19 के कठिन मुश्किल हालात के चलते मास्क, सैनिटाइजर और कम से कम 12,000 तनख्वाह की मांग करते हुए पिछले 20 दिनों से गुलबर्गा के अलावा राज्य के तमाम जिलों में आशा कार्यकर्ता धरना प्रदर्शन कर रही हैं। इनका कहना है कि ये अपनी मांग को लेकर पिछले कई बार ग्राम पंचायत से लेकर राज्य के मुख्यमंत्री तक को मनवी दे चुके हैं। हमारी कोई बड़ी मांग नहीं है, अगर जल्द से जल्द इन्हें पूरा नहीं किया गया तो आने वाले दिनों में राज्य भर में बड़ा आंदोलन करने की चेतावनी देते हुए गुलबर्गा जिला अधिकारी के जरिए सीएम येडियुरप्पा को मनवी पत्र पेश किया गया। राज्य सरकार निर्लक्ष्य ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ राज्य ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ವೇತನ ಒದಗಿಸಿ 12,000 ವೇತನ ಒದಗಿಸಿ ಬೇಕೇ ಬೇಕು ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರ 27ನೇ ಮುಷ್ಕರ ಯಶಸ್ವಿಯಾಗಲಿ ಧಿಕ್ಕಾರ ಬೇಕೇ ಬೇಕು ಉತ್ತರಿಸಿ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಬೇಡಿಕೆ ಬಗ್ಗೆ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳೇ ಉತ್ತರಿಸಿ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಬಿಪಿ ಕಿಟ್ ಅನ್ನು ಒದಗಿಸಿ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಒಗ್ಗಟ್ಟು ಚಿರಾಯುವಾಗಲಿ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರ 25 ದಿನದ ಮುಷ್ಕರ ಯಶಸ್ವಿಯಾಗಲಿ ಬೇಕೇ ಬೇಕು ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಹೋರಾಟ ಚಿರಾಯುವಾಗಲಿ ಉತ್ತರಿಸಿ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರ 20 ದಿನದ ಮುಷ್ಕರ ಯಶಸ್ವಿಯಾಗಲಿ ಈ ಕೂಡಲೇ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮಾಸಿಕ ಗೌರವಧನವನ್ನು 12,000 ಒದಗಿಸಿ स्ट्राइक चल कर अभी तक सरकार जो हमारे साथ बात नहीं करे, हमारे बेड़के तो थोड़ा हमारे बेड़के जो है ना 11,000 का है। 11,000 देने का बात अलग रहता है, फिर भी हमारे साथ बात करना है सरकार। जो अब पॉजिटिव केसेस ज़्यादा हो रहा है और गर्भिणी का केयरलेस हो रहा है, बच्चे को इम्यूनाइजेशन नहीं हो रहा है, सब एरिया में काम पेंडिंग है। इसलिए सरकार को हम क्या बोलते हैं, हम पेमेंट को बात अलग रहता है, हमारे साथ बात करो, हमारे क्या हालत क्या है पूछो, हमारे एरिया में क्या क्या होता है वो सब हमारे को सीएम साहब को बताना है। इसलिए हमारे यूनियन लीडर को बुलाकर एक बात बताना है। उन्होंने 20 दिन हुए हमारा स्ट्राइक चलकर, एक दिन भी उन्होंने हमको नहीं बुलाया, एक दिन भी एक बात भी हमारे आशा वर्कर से का बात नहीं करे। इसलिए आपको विनती करते हैं हमारे 11 साल पेमेंट को बढ़ाने के लिए, और क्या है हमारे 12,000 देने के लिए विनती करते हैं। 20ನೇ ದಿನ ಇವತ್ತು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಮ್ಮ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕನಿಷ್ಠ ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ನಾವು। ಒಂದು ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತೆಯರಿಗೆ ಸೂಕ್ತ ವೈದ್ಯಕೀಯ ಒಂದು ಸುರಕ್ಷಾ ಸಾಧನಗಳು ಕೊಡಬೇಕಂತನ್ನೋದು, ಇದು ಕೋವಿಡ್ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಮಾಸ್ಕು, ಸ್ಯಾನಿಟೈಸರ್ ಇಂಥದನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಬೇಡಿಕೆ ನಾವು ಇಟ್ಟಿದ್ದು, ಇದೊಂದು ದೊಡ್ಡ ಬೇಡಿಕೆ ಅಲ್ಲ ಇದು। ಎರಡನೇದಾಗಿ ನಮ್ಮ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತೆಯರು ಸತತ 12 ವರ್ಷಗಟ್ಟಲಿಂದ ದುಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅವ್ರಿಗೆ ಕೇವಲ 4-5 ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಮಾತ್ರ ಸಂಬಳ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ, ಕನಿಷ್ಠ ದಿನಕ್ಕೆ 200 ರೂಪಾಯಿ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಸಂಬಳ ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ಲ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ 12,000 ರೂಪಾಯಿ ಬೇಡಿಕೆನ
ಈಡೇರಿಸಬೇಕಂತ ನಾವು ಸತತವಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ವಿವಿಧ ಹಂತದ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ, ತಾಲೂಕಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ, ಗ್ರಾಮ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ, ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ. ಆದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇನ್ನೂವರೆಗೂ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಈಡೇರಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾವು ಇಲ್ಲಿ ತನಕ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ವಿ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಜೈಲು ಬರೋ ಚಳವಳಿ ಆಗಲಿ, ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟನ ನಾವು ಕೈಗೆತ್ಕೊಂತೀವಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಸರ್ಕಾರ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ನಮ್ಮ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತೆಯರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸಬೇಕಂತ ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಕೂಡ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन। जवारी नस्ल के बकरों का खजाना दफेदार गोट फार्म, शानदार और उम्दा जवारी नस्ल के बकरों के शौकीन खरीदार अब कुर्बानी, अकीका, शादी और दूसरे फंक्शनों के लिए भटकने की जरूरत नहीं। आपके जायका और पसंद के मुताबिक वाजिब दामों में यानी पर केजी जिंदा बकरे के हिसाब से मिलेगा, जिसके लिए आपको बीजापुर रेडियो केंद्र रोड क्यामन कट्टी के पास मौजूद दफेदार फार्म से राबिता करके अधिक जानकारी ले सकते हैं। मोबाइल नंबर 7795717132। खासकर ईद उल अजहा बकरीद ईद पर कुर्बानी के लिए बकरों की खरीदी को लेकर एडवांस में आपको बुकिंग करनी पड़ेगी।